हॅलो सर्वांना. तर महाकुंभच्या या सेकंड व्लॉगमध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. तर या ट्रिपमध्ये आम्ही काशी अयोध्या वगैरे पण केलं. त्यात इथे आम्ही आता अयोध्येला जायला निघालो आहे, पण पोलिसांनी अडवलं होतं कारण की कोणत्याच गाड्या तिकडे सोडत नव्हते, खूप गर्दी झाल्यामुळे. पण आमच्याबरोबर लोकल्स होते आणि आमचे पोलीस मित्र पण होते. त्यांच्या बोलण्यामुळे आम्हाला पुढे सोडलं. तर मग पुढे बघूया. चला दाखवते गर्दी आता तुम्हाला पुढे. तर फायनली आम्ही इथे अयोध्येत आता पोचलो आहोत आणि इकडे पोचल्यानंतर पार्किंग वगैरे केले आणि तिकडे धूळ इतकी बापरे 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 देव सगळ्यांनी मास्क घातले. मग आणि तुम्हाला तिकडून आम्ही फिरून आल्यावर गाडीची हालत पण दाखवेन मी. तर चला, तर मग आता हे तिकडे राम मंदिरकडे आम्ही जात होतो, तो रस्ता. बिग फॅन. ओके, तर मंदिरात जाण्याआधी आम्ही या दुकानात थांबलो होतो चप्पल काढण्यासाठी. तर तिथे हा पेढा ट्राय केला. तुम्ही कधी अयोध्येला गेले तर हा पेढा नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी होता. ओके, तर इथून आम्ही आता हनुमानगडीला जायला निघालो आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. आम्हाला इतकं चालायला लागलं या दिवशी, बापरे. ती बघा गर्दी बघा. नाही, मला नाही, अरे यार, ती बघा गर्दी बघा यार. खूप चाललो त्या दिवशी आणि खूप थकलो होतो. डायरेक्ट रात्री आम्ही घरी गेलो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, आम्ही आता हनुमानगडीला चाललो. हे राम तव शरणम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम नवकंज लोचन कंज. तर भरपूर चालल्यानंतर आम्ही लता चौकमध्ये पोचलो. मला नव्हतं माहिती हे इथे आहे. ते पाहून खूप मस्त वाटलं आणि आपल्या लता दीदींना पाहून तर खूपच भारी वाटलं. ओके, तर या पॉईंटला आम्ही इतके थकलो होतो चालून, पण ॲट द एंड इट वॉज ऑल वर्थ इट. आणि मग परत चालायला सुरुवात आणि मग परत एक छोटासा लस्सी ब्रेक. तर इथून आम्ही आता श्री हनुमानगडी मंदिराजवळ पोचलो आणि दर्शनाच्या रांगेला लागलो फायनली. तर दर्शनाची लाईन म्हणजे ही लाईन नव्हती तर इतकी गर्दी होती. तर अशा प्रकारे सगळे जात होते, प्रॉपर लाईन अशी वगैरे काही नव्हतं. जय श्रीराम. चला, तर आता आम्ही राम मंदिरकडे निघालो. ऑलमोस्ट पोचलो तिकडे आणि सगळेजण राम मंदिरमध्ये जाण्यासाठी खूप एक्सायटेड होते. तुम्ही बघा पुढे. बघू शकता इथे सुद्धा खूप गर्दी होती आणि लाईन पटापट चाललेली. सो आमचं दर्शनही लवकर झालं होतं. जय श्रीराम. जय श्रीराम. मंदिराचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे, अर्धच होतं, पण जे पण होतं ते खूप सुंदर होतं. सो मंदिर पूर्ण झाल्यावर पण नक्की एकदा व्हिजिट करणार. तर या पॉईंटला इथे गर्दीत चालणं खूप कठीण होतं.
पण मग आम्ही गेलो कसे बसे गाभाऱ्यात आणि मग देवाचं दर्शन झाल्यावर खूप छान वाटलं. भज दीन बंधु दिनेश दानव दैत्यवंश निकंदनम रघुनंद आनंद कंद. इतक्या सुंदर देवाच्या सुंदर गाभाऱ्यात लोकांनी किती काय काय घाण करून ठेवली होती ते बघा. अगदी चपलासुद्धा गाभाऱ्यामध्ये पडलेल्या होत्या. तर धुळीमुळे आमच्या गाडीची काय हालत झालेली ती बघा. पूर्ण गाडी धुळीमध्ये माखलेली. पूर्ण दिवस थकले भागलेले सगळे. फायनली आम्ही एका हॉटेलला जेवायला गेलो. तेही हॉटेल आपल्या कल्याणचेच कोणीतरी होते, त्यांचं होतं. ती ओळख तिथे निघाली आणि मग आम्ही तिथून परत पट्टीला म्हणजे लालूभाईच्या गावाला गेलो. मॅगडी तर खात पण नाही मी, प्राईस सोडून. बरं, मग काय खाता मॅडम तुम्ही? Please rotate your camera to yourself also. नको आता. माझा वाजतंय का? क्या लाई एंजल? वाव. खाले. क्या खेळायचं तिला, बॉल टाकायला कोण नाही. तेरे साथ खेलूं क्यों, और कोई नहीं है? दादा बोलला मी खेळतो, दादा गाडी पुसायला लागला. शिट यार, बाबू को बोल दे बाबू गाडी पुसायला लागला. प्लीज बोल, प्लीज 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 बोल दे, फिर आती हूँ जल्दी. अरे लड़की है, प्लीज थोड़ी बोलेंगी. प्लीज बोल नाउ. काय का एटीट्यूड है बे? अब ये भी फील्डिंग तू ही करेगी. थोड़ी शादी है. एंजलला मी म्हणाले होते की मी तुला गिफ्ट देणार, म्हणून ती मला कशी लाडी गोडी लावते आता बघा. तो इसमें रानी लग रही है. किस में? इसमें. अरे क्या चाहिए? क्या चाहिए बिट्टू? का चाहिए? अरे बताओ तो तनिक का चाहिए? थैंक यू. थैंक यू नहीं बोली. अरे उसको दांत लेके आना, मुझे चॉकलेट नहीं आना. थैंक यू तो Thank बोलो. नहीं फिर दे दो, चलो. थैंक यू नहीं निकलता ना मुझसे. थैंक यू बोल दो. बोलो. नहीं. थैंक यू बोलेगा तो मतलब नहीं रहेगा गिफ्ट का. थैंक यू बोल. तर पट्टीवरून दुपारी निघून आम्ही रात्री 9च्या सुमारास काशी वाराणसी येथे पोचलो. आणि इकडे पण खूप गर्दी असल्यामुळे इथे पार्किंग मंदिराच्या खूप लांबच अशी यांनी सोय केली होती, त्यामुळे इथे बॅरिगेट्स लावले होते. आपल्याला आतमध्ये एंट्री नव्हती. हॉटेलला जाण्याआधी आम्ही सगळे वाराणसी स्पेशल रबडी मलाई वगैरे खाण्यासाठी थांबलो. खूप मस्त होतं. ये मलाइयो है ऐसा, वो नाम मलाइयो बोलते हैं. मलाई दूसरा होता है, ये रबड़ी, ये मलाई है. अच्छा अच्छा. ये शुगर है, ये विदाउट शुगर. ओके. आणि इकडे भाभीने एक आपली मलाईची वाटी या कुत्र्याला पण खाऊ घातली. वा, मजे ही मजे उसके. आज आम्ही कुठे आलेलो आहोत? आता या आम्ही काशीसाठी स्टे घेतला आहे. अच्छा. हां, तू आराम कर ले. आम्ही बिग पेन आहे आम्ही.
आणि हा अजून एक रूम. आम्ही रूमवर गेल्यावर झोपलो नाही तर लगेच आंघोळ करून मंदिरात जायला निघालो रात्रीच. मंदिरात जाण्याआधी आम्ही मग चहासाठी थांबलो इथे. एवढ्या सकाळी पहाटे 3:30-4च्या दरम्यान सुद्धा इतकी गर्दी होती तिथे. पण आमच्याबरोबर जे 2 पोलीस फ्रेंड्स होते त्यांच्या कृपेमुळे आम्हाला खूप लवकर आणि विदाऊट रांगेत राहता दर्शन मिळालं. बापरे बाप. आणि आमचं किती लवकर दर्शन झालं. जाऊ द्या बरा, बोलू नका. VIP दर्शन काय. फायनली रील्समध्ये मी जे मलाईयो बघितलं होतं ते मी इथे आता ट्राय केलं. काही खास नव्हतं. गूगल पे गुड वर्क. मणिकर्णिका घाट. इधर का कुछ सामान ना. स्मशान आहे तिकडे नको. मणिकर्णिका घाट. जिथे डेथ बॉडी हे काय इथून हे बघा ये किसने हक दिया बे. केसामध्ये पण आहे का. नाही. पकड पिशवी पकड. गुड लक मिला गुड लक. पागल आहे का. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण घाट दर्शनासाठी निघालो. बोटीतून सगळं खूप खूप सुंदर दिसत होतं. मग थोडा वेळ आम्ही घाटावर मस्तपैकी बसलो जरा. मन चंगा कटौती में डरना. थकले सगळे. चेक कर. नवरा बायकोचा प्रेम. इकडे
तर इथे आम्ही आत्ता कालभैरवाच्या दर्शनासाठी चाललो होतो. इकडे पण खूप मोठी लाईन होती, पण थँक्स टू आवर पोलीस फ्रेंड्स त्यांच्यामुळे आम्हाला लवकर लगेच दर्शन मिळालं. तर आत्ता या पॉईंटला आम्ही सगळेजण खूप थकलो होतो. पहाटे 3 वाजता जे निघालो होतो ते आत्ता इथे 10:30 वाजले होते सगळं आटपता. मग हे खाल्लं आणि मग आम्ही डिरेक्ट हॉटेल रूमवर जायला निघालो. अच्छा, काशीमध्ये लस्सीसुद्धा खूप फेमस आहे, तर आम्ही तीही टेस्ट केली इथे. मस्त होती. वाव. मग आम्ही सगळेजण जरा थोडाफार आराम केला आणि लगेच उज्जैनच्या प्रवासाला निघालो आणि जाता जाता हॉटेलला आधी जेवलो आणि मग निघालो. मध्य प्रदेशच्या कुठेतरी गावात आहोत आणि इकडून आता आम्ही उज्जैनला निघतो. ए बाबो, सब ब्लॉग में आ जाएगा. वो भी कश्मी बाबड़ी. थँक्यू. तर अजून पण उज्जैन इथून खूप लांब होता. आम्ही इथे मध्ये थोडा चहा ब्रेकसाठी थांबलो होतो. रात्री 2:30 वाजता आम्ही उज्जैनला पोचलो आणि तिथून लगेच आंघोळ करून भस्म आरतीसाठी गेलो. जेमतेम 3 ते 4 तास आम्ही भस्म आरतीमध्ये होतो. मग बाहेर येऊन आम्ही मग नंतर कालभैरव दर्शनासाठी निघालो. आपला लास्ट स्पॉट इंदोर. कुठे चाललोय? इथलं फेमस ठिकाण आहे नाश्त्याचं. अच्छा, गर्दी असते तिकडे. कोण बोललंय? म्हणजे गर्दी असते म्हणून फेमस? नाही गर्दी नाही आहे, टेस्ट आहे असं आपले राजा बोललेले आहेत. अच्छा, चला मग आता बघूया. रील वाला है ना? रील वाला है. काय हाँ तो स्पेशल? रील वाला है. इसके रील्स बहुत फेमस है. अच्छा, सैंडविच घे रे. बहुत फेमस है. तर हा आमचा आता लास्ट स्पॉट होता. इंदोरमध्ये फेमस 56 दुकान म्हणून आहे, तिकडे गेलो होतो. फूड कोर्ट सारखंच आहे.
गले वाला। ओह माय गॉड, क्या खाने वाले हो आप? वो स्मोक पान खाने वाला हूँ मैं। स्मोक नाही, फायर पान। नहीं स्मोक फायर चल नहीं, फायर में दाखव तुझी पावर। मजा आएगा। आप थोड़ा सा खाइए, हम खाते हैं। हमने पान खा लिया अभी। कैसा है? मजा आ रहा है, मजा। चला मग ओके, मी थँक्यू. आता आपली ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही आता घरी निघालो आहे. बाय. तर अशाच प्रकारे आमची ट्रिप इथं संपत आहे. आता आम्ही इंदोरवरून घरी निघत आहे. तर आता आम्ही इथे स्टॉप करतो कारण की आता नाईटला ड्रायव्हिंग करायची आहे. रिचिंग टाईम एक मिनिट, सगळ्यांची हवा पॅक झालेली आहे. 7:20चा रिचिंग टाईम दाखवतो सकाळी. बापरे. आता त्यानुसार आम्ही आता स्टॉप करतो इथेच. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला, पुढच्या ट्रिपला. त्यामध्ये जर आम्ही असू तर मीच काढेल ब्लॉग. बाय. धन्यवाद. चलो चलो बोल एक बार. चलो चलो. अशाच पद्धतीने आमची ट्रिप सफल झालेली आहे. खडतर प्रवासातून आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे. भेटूया पुन्हा नवीन ट्रिपमध्ये, नवीन जोमाने. जोमाने. धन्यवाद. ओके, बाय बाय गाईज. बाय.